आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झालेली असल्याचं कळतंय। राहुल नार्वेकर ही सुनावणी घेतात, तर एकत्रित सुनावणी घेण्यावर आज निर्णय होणार आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आमदार अपात्रतेसंदर्भातली ही सुनावणी खरं तर उद्या होणार होती, मात्र राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा उद्या असल्यामुळे आता ही सुनावणी आजच होतीये। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज मसूरकर, माफ करा, सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, काय सांगाल आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात? आता राहुल नार्वेकर सुनावणी घेतात, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? हॅलो, तर काही कारणास्तव आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात। सूरज, काय सांगाल, सध्या राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या या कारवाई संदर्भात सुनावणी करतात, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? नक्कीच मोहिनी, पाहायला गेलं तर जी सुनावणी उद्या होणार होती ती सुनावणी आज होत आहे, कारण दिल्लीमध्ये एका कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी उद्याची सुनावणी ही आज पार पडते। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही गटाचे नेते असतील किंवा वकील असतील हे विधानभवनात यायला सुरुवात झालेली होती आणि सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। दोन्ही गटांकडून आता युक्तिवाद सादर केले जाणार आहेत। नेमकं आता यापुढे काय निघतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचं कारण असं की जी याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती की सर्व याचिका एकत्रित करा आणि त्यावरती सुनावणी घ्या, अशी एक याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती। त्यावरती आता सुनावणी पार पडत आहे आतमध्ये। आणि एकंदरीत जर का पाहायला गेलं तर जी याचिका ठाकरे गटाने दाखल केलेली आहे ती कुठेतरी मान्य केली जाणार नाही। याचं कारण असं की याचिका देखील वेगवेगळ्या आहेत आणि त्या याचिकांवरती सुनावणी घेण्यासाठी कलम देखील वेगवेगळे आहेत, असं काही कायदेतज्ञांचं मत आहे। त्यामुळे ही याचिका एकत्र करण्यावरती जो काही निर्णय येणार आहे तो ठाकरे गटाच्या बाजूने येणार नाही, असं देखील काही कायदेतज्ञांचं मत आहे। या सगळ्या गोष्टी जर का पाहायला गेलं तर ठाकरे गटांची याचिका कदाचित फेटाळली जाऊ शकते आणि सर्व वेगवेगळ्या याचिकांवरती सुनावणी घेतली जाऊ शकते। याआधी विधानसभा अध्यक्ष देखील बोलले होते की मला सगळ्यांचं म्हणणं ऐकणं गरजेचं आहे। कायद्यानुसार ज्यांनी याचिका केलेल्या आहेत त्या सर्वांचं म्हणणं काय आहे हे मला ऐकणं बंधनकारक आहे, कारण जर का मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर मी लोकशाहीच्या मार्गाने चाललो नाही, असं काही देखील म्हणतील आणि त्यामुळे मला सगळ्यांचं म्हणणं ऐकणं बंधनकारक आहे। आणि त्यालाच कुठेतरी धरून आता ह्या ज्या याचिका आहेत या सर्व याचिका एकत्र करा आणि त्यावरती सुनावणी घ्या, ही जी काही याचिका ठाकरे गटाने केलेली आहे त्यावरती आता सुनावणी पार पडते। आपल्याला यापुढची अपडेट मिळणार आहे ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू, पण कुठेतरी या याचिका एकत्र होणार नाहीत असं देखील आता मोहिनी कळते। सूरज, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं त्यामध्ये आता काही मुद्दे जे दोन्ही गटांकडून मांडण्यात आलेले आहेत ते समोर आलेत का? काय मुद्दे दोन्ही गटांनी मांडलेले आहेत आतापर्यंत? ठाकरे गटाने काही मुद्दे मांडलेले आहेत की या आधी देखील आम्ही याचिकेमध्ये आमचे मुद्दे मांडलेले आहेत, ते तुमच्या समोर सादर केलेले आहेत। असे 2-4 मुद्दे जे काय आहेत ते अजून अद्याप समोर आलेले नाहीत, मात्र काही मुद्दे महत्त्वाचे आहेत ते ठाकरे गटाने मांडलेले आहेत। अगदी नक्कीच आपण पाहतोय सूरज, आमदार अपात्रतेच्या या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ही सुनावणी उद्या होणार होती, मात्र आता सध्या ही सुनावणी सुरू झालेली आहे। मात्र कायदेच्या बाजूने आपण विचार केला तर तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की सध्या ठाकरे गटाची जी याचिका आहे ती फेटाळली जाऊ शकते, एकत्रित सुनावणी घेऊ शकणार नाही असं अध्यक्ष सांगू शकतात, मात्र अध्यक्षांकडून या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? अध्यक्षांनी काय या संदर्भात आपलं मत व्यक्त केलंय का? अजून तरी नाही, पण आता एक अशी माहिती समोर होते की सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावरती सगळं काही कामकाज आहे ते सुरू झालेलं आहे। मात्र ठाकरे गटाकडून अनिल देसाई असतील, आमदार परब असतील आणि अजय चौधरी असतील उपस्थित राहिलेले आहेत, मात्र शिंदे गटाकडून वकील कोणतेही उपस्थित राहिलेले नाहीत किंवा शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी वकिलांची जी टीम असेल, जी काही त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील असतात ते अद्याप आले नाहीत, असं आता आतमध्ये सुरू झालं आहे। त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाची बाजू कुठेतरी आता आतमध्ये कमी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे गटाची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील असतील किंवा त्यांचे नेते असतील हे उपस्थित राहिलेले आहेत। मोहिनी, नक्कीच सूरज, आपण जर पाहिलं तर काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून किंवा विरोधकांकडून असे आरोप होत होते की राहुल नार्वेकर जे आहेत ते या संदर्भात वेळकाढूपणा करतात। त्या पार्श्वभूमीवर कुणी कुणी काय काय आरोप केले आणि त्या संदर्भातली काही माहिती मिळते का की मुद्दामून हे सगळं सुरू आहे का?
नक्कीच अनिल परब यांनी देखील असं पुन्हा एकदा याचिका दाखल केली होती की आता हे जे वेळापत्रक सादर केलं आहे ते कशासाठी आधीच खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठेतरी वेळ काढूपणा करत आहेत आणि त्यामुळे निकाल द्यायला कुठेतरी उशीर करत आहेत, अशी एक याचिका देखील सुप्रीम कोर्टामध्ये अनिल परब यांनी सादर केली होती. मात्र राहुल नार्वेकर यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे की मी कोणाच्याही दबावाखाली येणार नाही, मी नियमानुसारच चालेल आणि नियमानुसारच निर्णय घेईल, त्यामुळे कुणीही माझ्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, मी लोकशाहीच्या मार्गाने चालेल आणि लोकशाहीच्या मार्गानेच निर्णय देईल असं राहुल नक्कीच सूरज, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.